जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित झालेले जे काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यामध्ये पदभरतीसाठी एक जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। हा जी.आर. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHS यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। 13 फेब्रुवारी 2025 रोजी हा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये विविध पदभरती होणार आहेत, जसं की परमनंट पदभरती असो किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल पदभरती असेल, नियमित आणि बाह्य स्रोताद्वारे जे काही पद भरले जाणार आहेत या पदांचा पूर्ण आकृतिबंध आणि पदभरती जी आहे त्याची विचाराधीन आहे त्याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत। तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, उपरोक्त संदर्भ एक अन्वय आरोग्य संस्थांमध्ये जे काही 75% बांधकाम पूर्ण झाले की पदनिर्मिती करावी असे शासनाचे धोरण आहे आणि तसेच 3 ते 5 येथील शासन निर्णयाप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालय असतील, उपजिल्हा रुग्णालय असतील, जिल्हा रुग्णालय आणि ट्रोमा केअर युनिट असतील, या सगळ्यांचे 75% काम पूर्ण झालेले आहे आणि त्यामध्ये आकृतिबंधानुसार पदनिर्मिती करायची जी बाब आहे ती शासनाच्या विचाराधीन आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी जवळपास तुम्हाला काल एक व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे काही नवीन जिल्हा रुग्णालय किंवा स्त्री रुग्णालय आहेत त्यांच्यामध्ये पदभरती होऊ शकते। बरेच विद्यार्थी सांगितलेली माहिती पूर्ण बघत नाहीयेत आणि त्याला काहीतरी कमेंट्स करत आहेत, काहीतरी निगेटिव्ह कमेंट करत आहेत। पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील थोर संत तुकाराम महाराज म्हणून गेले की निंदकाचे घर असावे शेजारी। बरेच विद्यार्थी मित्र आहेत जे काहीतरी निगेटिव्ह कमेंट करत आहेत, ते त्यांच्या जे निगेटिव्ह कमेंट्स आहेत त्यासुद्धा पॉझिटिव्ह कमेंटपेक्षा जर आपलं कोणी जर निंदा करत असेल तर समजून जा की तुम्ही यशाच्या मार्गावर चालले आहात आणि आपल्याला असे निंदक भरपूर आहेत आणि ते असं सिद्ध करून देतात की आपण खरंच यशाच्या मार्गाला जात आहोत। विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश एका जरी विद्यार्थ्याला फायदा झाला तरीही माझं जे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे तो सार्थक होणार आहे। तर त्यामुळे मी व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर त्याचद्वारे आज जो काही जाहिरातीचा एक पदनिर्मितीसाठी आकृतिबंध आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही PDF खूप मोठी आहे त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे। तर बघा, राज्यातील 75% जे काम आहे ते पूर्ण झालेल्या 86 आरोग्य संस्था आहेत, त्यामध्ये 838 नियमित पद आणि त्याचबरोबर 1233 एवढे बाह्य स्रोताद्वारे कॉन्ट्रॅक्टवर पद जे भरायचे आहेत त्यासाठी हा मान्यता देण्यात आलेली आहे। तर काय काय असणार आहेत उपकेंद्र जे आहेत त्यांच्यामध्ये बघा, एकूण उपकेंद्र आहेत पूर्ण 47। तर त्यामध्ये एकूण जी पदभरती आहे नवीन 47 जे उपकेंद्र आहेत त्यांच्यामध्ये नियमित पद असे 94 पद भरले जाणार आहेत। त्यामध्ये बघा, बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता यांचं जे पद आहे MPW ते पद भरून घेतले जाणार आहेत एकूण 47 आणि सहाय्यक परिचारिका प्रसविका म्हणजे ANM ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे। परमनंट पदांसाठी पदभरती होत आहे। यामध्ये जवळपास 47 जे पद आहेत हे पद भरून घेतले जात आहेत फक्त उपकेंद्रावरती। आणि त्यानंतर बघा, त्याच उपकेंद्रावरती बाह्य स्रोताने अंशकालीन स्त्री परिचारक हे 47 पद भरून घेतले जाणार आहेत। तर हे 47 उपकेंद्र कोणते आहेत यांची त्यांनी इथं लिस्ट दिलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन पाहून घेऊ शकता। ही PDF आपल्याला टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही पाहून घ्यायचं आहे। हे पूर्ण 47 त्यांनी जे दिलेले आहेत नवीन उपकेंद्र त्यांच्याबद्दल ही माहिती झाली। आता त्यानंतर बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र झालेले आहेत, तयार झालेले आहेत, बिन आदिवासी प्राथमिक केंद्र जे आहेत त्याच्यामध्ये नियमित पदांमध्ये बघा, असे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत बिगर आदिवासी हे एकूण
15 तयार झालेले आहेत. कोणते कोणते आहेत त्याची सुद्धा यादी मी तुम्हाला देतो. बिन आदिवासीमध्ये पहिलं पद भरून घेतलं जाणार आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी. प्रत्येकी एकामध्ये 2 पदं म्हणजेच 15 मध्ये जवळपास 30 पदं भरून घेतले जात आहेत. आरोग्य सहाय्यकचे 30 पदं भरून घेतले जाणार आहेत आणि सहाय्यक परिचारिका प्रसाविका ANMचं पद असणार आहे हे. यासाठी एकूण 15 पदं अशा पद्धतीचे बिना जे काही आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथं 75 नियमित पदं आणि आदिवासी केंद्र जे आहेत तिथं बघा एकूण 5 नियमित पदं असे 80 पदं जे आहेत ते परमनंट भरून घेतले जात आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये. आणि त्यांची जी काही त्या जे आदिवासी केंद्र आहेत बिन आदिवासी केंद्र त्याच्यामध्ये बाह्य स्रोताद्वारे एकूण 160 पदं भरून घेतले जाणार आहेत. किती भरून घेतलेत आहे 160. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जवळपास 16 जे आहेत ते बिन आदिवासी प्राथमिक केंद्र आहेत. त्यामध्ये प्रत्येक औषध निर्मात्याचं बाह्य स्रोताद्वारे घेतलं जाणार आहे. प्रत्येक जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये एक पद म्हणजे आरोग्य निर्माताचे 16, कनिष्ठ लिपिक 16, त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ 16, सहाय्यक 16, स्त्री परिचारिका 16, पुरुष परिचारिका 16, वाहनचालक गट क आणि सफाईगार गट ड 16 अशा प्रत्येकी 16 जे पदं आहेत हे बिन आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे भरून घेतले जाणार आहेत. कोणते कोणते असणार आहेत ते 16 ठिकाणी इथं यादी दिलेली आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो नवीन ग्रामीण रुग्णालय जे आहेत बघा हळूहळू सगळ्या गोष्टी पहिले जे आपले झालेले आहे ती पहिली माहिती दिलेली आहे. उपजिल्हा रुग्णालय असेल, त्यानंतर दुसरी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तिसरं आहे नवीन ग्रामीण रुग्णालय जे आहेत. त्या नवीन ग्रामीण रुग्णालयांमध्ये नियमित पद असे एकूण किती ग्रामीण रुग्णालय झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर 4 ग्रामीण रुग्णालय झालेले आहेत. तर त्या 4 ग्रामीण रुग्णालयांमध्ये नियमित पदभरती जी आहे ती पदभरती होणार आहे. त्यामध्ये अधिपरिचारिका स्टाफ नर्सचे एकामध्ये 3 पदं म्हणजे चारित्रिक 12 पदं जे आहेत ते नवीन रुग्णालयामध्ये परमनंट भरून घेतले जात आहेत अधिपरिचारिका यांच्यासाठी. आणि औषध निर्मात्यांचे सुद्धा एकूण 4 पदं भरून घेतले जात आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जे नवीन झालेले आहेत त्यांचे. आणि याच जे ग्रामीण रुग्णालय झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकी एक पद कॉन्ट्रॅक्टवर 4 पदं एका याच्यासाठी अशा पद्धतीनं 16 जे आहेत जे जवळपास 4 कॉलेजेस झालेले आहेत नवीन रुग्णालय झालेले आहेत. यामध्ये 16 पदं अधिपरिचारिकाचे भरून घेतले जात आहेत. प्रयोगशाळा सहाय्यकचं सुद्धा एक, प्रयोगशाळा तंत्रज्ञचं एक, प्रत्येकी एकात असे किती झालेत 4 झालेत. म्हणजे प्रयोगशाळाचे 4 त्याच्यानंतर क्षकिरण तंत्रज्ञाचे 4, प्रयोगशाळा सहाय्यकचे 4 अशा पद्धतीनं बाह्य स्रोताद्वारे पदं भरून घेतले जाणार आहेत जे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यात आलेले आहेत. आणि ते कोणते कोणते आहेत बघा ग्रामीण रुग्णालय जिल्हा दिलेला आहे, तालुका दिलेला आहे आणि ठिकाण दिलेलं आहे इथं. तर अशा पद्धतीनं एकूण बाह्य स्रोताद्वारे 104 पदं जे आहेत ते भरून घेतले जाणार आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. त्यानंतर बघा श्रेणीवर्धित जे ग्रामीण रुग्णालय झालेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जे अधिपरिचारिका आहेत यांचे 3 पदं भरून घेतले जाणार आहेत नियमित. आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर क्षकिरण तंत्रज्ञ, कक्षसेवक आणि सफाईगार यांचे दिलेले पदं भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर बघा ट्रोमा केअर युनिट जे आहे त्या ट्रोमा केअर युनिटमध्ये एकूण बाह्य स्रोताद्वारे ग्रामीण रुग्णालय चाकूरमध्ये 15 पदं, तर जे काही पालघरचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा 15 पदं भरून घेतले जात आहेत. नियमित पदं किती आहेत ट्रोमामध्ये बघा याच्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याचं 1 पद आहे, बधिरीकरण तज्ज्ञाचे 2 पद आहेत, वैद्यकीय अधिकारीचं 1 पद आहे, परिचारिका आणि अधिपरिचारिका यांचे 1 आणि 2 अनुक्रमे पदं जे आहेत ते भरून घेतले जात आहेत. चाकूरचं जे ट्रोमा सेंटर आहे त्यामध्ये अधिपरिचारिकांचं बाह्य स्रोताद्वारे 1 पद भरून घेतलं जाणार आहे. त्यानंतर बघा नवीन स्त्री रुग्णालयांची सुद्धा निर्मिती झालेली आहे. त्यांच्यामध्ये बाह्य स्रोताद्वारे एकूण 55 तर नियमित 42 पदं भरून घेतले जात आहेत. तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे काही नियमित पदं आहेत ते नियमित पदं बघा वैद्यकीय अधिकारी असेल, क्षकिरण तंत्रज्ञ असेल, बधिरीकरण तंत्रज्ञ असेल,
वैद्यकीय अधिकारी असेल, सहाय्यक अधिकारी असेल, अधिपरिचारिकेचं सुद्धा पद परमनंट भरून घेतलं जात आहे. 8 पदं आहेत. त्याच्यानंतर बघा ब्लड बँक टेक्निशियनचं 1 पद आहे. कार्यालयीन अधीक्षकचं सुद्धा 1 पद भरून घेतलं जाणार आहे. बाह्य स्रोताद्वारे कोणते कोणते पद आहेत? प्रयोगशाळा तंत्रज्ञचे 2 आहेत, क्षकिरण तंत्रज्ञ 2, ECG तंत्रज्ञ 2, औषध निर्मात्याचं 1, अशा पद्धतीनं रक्तपेढी परिचारकचं 1 पद, अशा वेगवेगळे 19 प्रकारचे जे पदं आहेत हे भरून घेतले जात आहेत. तर त्यानंतर बघा श्रेणीवर्धित यामध्ये झालेले जवळपास स्त्री रुग्णालय अमरावतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं पदांचा तपशील दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, PDF खूप मोठी आहे, पूर्ण PDF एक्सप्लेन करणं शक्य नाहीये. तर वेगवेगळे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इथं ही PDF मी टेलिग्रामला देतो, तिथं जाऊन तुम्ही पूर्ण डिटेल्समध्ये पाहून घ्यायचं आहे. तर महत्त्वाची माहिती म्हणजे लवकरच ही पदभरती येणार आहे. या पदभरतीसाठी GR प्रसिद्ध झालेला आहे, आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे आणि लवकरच जवळपास ही पदभरती निघणार आहे. तुम्हाला शॉर्टकटमध्ये आणि महत्त्वाची माहिती घ्यायची म्हणलं तर बघा इथं त्यांनी डिटेल्समध्ये दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे काही उपकेंद्र आहेत शासनाचे त्यांच्यामध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जेवढे आहेत त्यांच्यामध्ये, ग्रामीण रुग्णालय जे आहेत त्यांच्यामध्ये, उपजिल्हा रुग्णालय आहेत उपजिल्हा रुग्णालयामध्ये, त्याचबरोबर रुग्णालय व ट्रोमा युनिट केअर अशा पद्धतीचं जे काही 5 पद्धतीचे वेगवेगळे जे कॉलेजेस तयार झालेले आहेत किंवा हॉस्पिटल्स तयार झालेले आहेत, प्राथमिक आरोग्य असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, उपजिल्हा असतील, स्त्री रुग्णालय असेल, अशा या सगळ्या 5 कॅटेगरीच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये लवकरच पदभरती निघणार आहे. कोणते पदं परमनंट भरले जाणार आहेत, कोणते पदं कॉन्ट्रॅक्टवर भरले जाणार आहेत, किती प्रमाणात भरले जाणार आहेत, यांचा सगळा त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये तपशील दिलेला आहे. याच्यामध्ये बघा औषध निर्मात्याचं परमनंट पद जर विचार केला तर औषध निर्माता, अधिपरिचारिका असेल, एक्सरे टेक्निशियन असतील, क्षकिरण तंत्रज्ञ असतील, असे जे पदं आहेत हे पदं नियमित भरून घेतले जाणार आहेत. प्रयोगशाळा टेक्निशियन असेल, प्रयोगशाळा असिस्टंट असेल, त्यानंतर एक्सरे टेक्निशियन असेल, यांचे जे पदं आहेत ते कॉन्ट्रॅक्टवर भरले जाणार आहेत. प्रत्येकी त्यांनी डिटेल्समध्ये दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती समजलीच असेल. थोडासा PDF मोठा आहे आणि समजून घेण्यासाठी थोडंसं किचकट सुद्धा आहे. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही पाहून घ्या आणि समजली नाही तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न नक्की विचारू शकता. सगळ्यात आधी अशी माहिती, अशी नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर नक्की करा. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि तेही या माहितीच्या जोरावरती अभ्यासाला लागतील आणि येणारी जी पदभरती आहे यामध्ये नक्की पद मिळवतील अशी आशा करतो. आणि ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही नक्की जॉईन करा. धन्यवाद.